आषाढ स्पेशल रेसिपीमध्ये आज आपण बिस्किटांप्रमाणे खुसखुशीत अशा गूळ घालून केलेल्या गव्हाच्या पिठाच्या पुरीची रेसिपी पाहणार आहोत। तर त्यासाठी सगळ्यात अगोदर मेजरिंग कपाने 1 कप साधा गूळ घ्यायचा आहे। थंड पाण्यामध्ये 15 ते 20 मिनिटं आपल्याला छान भिजत ठेवायचं आहे। लक्षात ठेवायचं आहे इथे पाणी गरम न करून थंड पाण्यामध्ये आपल्याला हा गूळ भिजवायचा आहे। त्यामुळे आपल्या ज्या पुऱ्या आहे ना मस्त अशा खुसखुशीत होतात। तर 1 कप गुळासाठी इथे मी पाऊण कप पाणी घेतलेलं आहे। 3 कप इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, न चाळता घ्यायचं आहे। अर्धा कप बेसन पीठ घ्यायचं आहे। त्यानंतर चिमूटभर आपल्याला मीठ घालायचं आहे। अर्धा चमचा आपल्याला सुंठ पावडर, 2 चमचे आपल्याला इथे बडीशेप पावडर, अर्धा चमचा आपल्याला वेलची पावडर घालायची आहे आणि छान खुसखुशीत व्हावे ना याकरता इथे तूप घेतलेलं आहे पाव कप। छान गरम करून घ्यायचं। कडकडीत हे तुपाचं मोहन आपल्याला या पिठामध्ये घालायचं आहे। छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि जे पाणी आपण गुळाचं तयार करून ठेवलेलं होतं ना त्यामध्ये हे जे पीठ आहे ना छान असं मळून घ्यायचं आहे। तर आता 1 कप गुळासाठी इथे मी 3 कप गव्हाचं पीठ वापरलेलं आहे। इथे तुम्हाला थोडंफार कमी किंवा जास्त लागू शकतं। एक चपातीला लाटतो तसा गोळा घ्यायचा आहे आणि मोठी चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे। थोडीशी लाटल्याच्या नंतर यावरतून थोडीशी खसखस घालायची आहे आणि पुन्हा एकदा थोडीसं चपातीपेक्षा जाडसर ही जी पोळी आहे ती आपल्याला लाटून घ्यायची आहे। त्यानंतर अशा पद्धतीने मी छोट्या छोट्या पुऱ्या तयार करून घेणार आहे किंवा तुम्हाला कापण्या बनवायच्या असेल तर कापण्या बनवू शकतात। तर अगदी मध्यम गॅसवरती मीडियम गरम तेलामध्ये आपल्याला छान ह्या तळून काढायच्या आहे। मस्त अशा गोल्डन ब्राऊन होत नाही तोपर्यंत ह्या पुऱ्या तळायच्या आहे। मस्त अशा आपल्या खुसखुशीत इथे कापण्याही तयार झालेल्या आणि पुऱ्यासुद्धा अगदी छान अशा तयार झालेल्या आहे। अगदी तुम्ही महिनाभर ह्या हवाबंद डब्यामध्ये जर भरून ठेवल्या ना अजिबात खराब होत नाही। मस्त अशा खुसखुशीत राहतात आणि तेलकटसुद्धा होत नाही। तर रेसिपी आवडल्यास लाईक आणि फॉलो करायला अजिबात विसरू नका।